जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, या व्हिडिओमधील या 3 कथा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःख नष्ट करण्यासाठी आहे आणि जो कोणी शेवटपर्यंत या 3 कथा ऐकेल त्याची मनोइच्छित मनोकामना 100% नक्कीच पूर्ण होते। आणि या 3 कथा ऐकल्याने मूर्ख माणसेही शहाणे होतात आणि त्यांच्यासाठी विश्वातील सर्व सिद्धीची दारे उघडतात। फक्त मित्रांनो, शेवटपर्यंत मन लावून नक्की एका गावात आग लागली। आग वाढत होती आणि जीव वाचवण्यासाठी गावकरी इकडे तिकडे धावत होते। एका पक्षाने हे दृश्य पाहिले आणि आपल्या चोचीत पाणी भरून आग विझवण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला। तो वारंवार त्याच्या चोचीत पाणी आणतो आणि आगीवर ओततो। जेव्हा गावकऱ्यांनी पक्षाला आगीवर पाणी ओतताना पाहिलं तेव्हा तेही भडकले आणि म्हणाले की हा पक्षी प्रयत्न करत असेल तर मग आपण का नाही करू शकत। सर्वांनी प्रयत्न केले आणि ती आग विझवली। एक पक्षी हे सर्व पाहत होता। तेव्हा तो पक्षी येऊन या पक्षाला म्हणाला, तुझं पाणी टाकून काहीच होणार नाही। मग तो असं का करत होता? त्यावर पक्षी म्हणाला, माझ्या चोचीतून पाणी ओतून काहीच झालं नाही किंवा काही होणार देखील नाही, पण मला अभिमान आहे। जेव्हा केव्हाही आग विझली जाईल तेव्हा माझी गणना त्या विझवणाऱ्यांमध्ये होईल, तुझ्यासारख्या आग लावणाऱ्यांमध्ये किंवा तमाशा बघणाऱ्यांमध्ये नाही। एकदा एक शेतकरी आपल्या शेतात काम करत होता। शेतात काम करताना शेतकऱ्याचे घड्याळ हरवले। काही वर्षांपूर्वी हे घड्याळ शेतकऱ्याला त्याच्या वडिलांनी दिले होते, त्यामुळे ते घड्याळ त्या शेतकऱ्यासाठी खूप मौल्यवान होते। आता शेतकरी सर्व काम सोडून घड्याळ शोधू लागला, पण बराच विलंब होऊनही त्याला ते घड्याळ सापडले नाही। दमलेल्या शेतकऱ्याने जवळच खेळणाऱ्या मुलांना बोलावून सांगितले की मुलांनो, या शेतात माझं घड्याळ हरवलं आहे। मी बऱ्याच काळापासून घड्याळ शोधत आहे आणि तुमच्यापैकी जे मला ते घड्याळ शोधण्यास मदत करतील त्यांना मी बक्षीस देईन। बक्षिसाच्या उत्साहात सगळी मुलं ते घड्याळ शोधू लागले, पण एवढ्या मोठ्या मैदानात छोटं घड्याळ मिळणं फार कठीण होतं। काही तासांनी सर्व मुलं निघून गेली। शेतकऱ्याने देखील आशा सोडली। आता तोही घरी जाण्याच्या तयारीत होता। शेवटी एक मूल त्या शेतकऱ्याकडे आले आणि सर्व मुलं गेली असे अभिमानाने सांगितले, मला फक्त थोडा वेळ घड्याळ शोधू द्या ना। तेव्हा शेतकरी म्हणाला, ठीक आहे, मी काही वेळाने येतो। घड्याळ सापडेपर्यंत शेतकरी घरी गेला आणि 20 मिनिटांनी शेतकरी पुन्हा शेतावर आला। तेव्हा मुलाच्या हातात घड्याळ होते। शेतकरी ते पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याने मुलाला विचारले की तुला एवढ्या लवकर घड्याळ कसे मिळाले? मुलाने सांगितले की सर्वजण निघून गेले आणि आता इतकी शांतता आहे की मी हळूहळू आवाज ऐकत संपूर्ण शेतात फिरलो। शांततेत आवाज ऐकताच घड्याळ कुठे आहे ते मला कळाले। मित्रांनो, ही कथा शांत मनाचे उत्तम उदाहरण आहे। जेव्हा आपले मन शांत होते तेव्हा प्रत्येक मोठी चिंता दूर होते आणि आजूबाजूला आवाजही कमी होतो। तेव्हा आपले मन आपोआप कार्य करू लागते आणि आपल्याला योग्य दिशा दाखवते। मित्रांनो, एका गावामध्ये 2 साधू राहत होते। ते दिवसभर भिक्षा मागत आणि मंदिरांमध्ये पूजा करत। एक दिवस गावामध्ये वादळ आलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला। दोन्ही साधू गावाच्या सीमेलगतच्या झोपडीमध्ये राहत होते। संध्याकाळी दोघे घरी परत आले आणि पाहतात तर काय की वादळी पावसाने त्यांची अर्धी झोपडी तुटली होती। ते पाहून पहिला साधू रागवला आणि देवाला म्हणाला, देवा, तू नेहमी माझ्यासोबत नेहमी चुकीचं वागतोस। मी दिवसभर तुझं नाव घेतो, तुझी पूजा करतो, पण तू माझी झोपडी तोडलीस। गावामध्ये जे चोर लुटेरे लोक आहेत त्यांच्या घराला काहीच झालं नाही। बिचाऱ्या साधू महाराजांची झोपडी तुटली, हे तुझंच काम आहे। आम्ही तुझ्या नामाचा जप करतो, पण तू आमच्यावर प्रेमच करत नाहीस।
यावर दुसरा साधू तेथे आला आणि तुटलेली झोपडी पाहून खुश होऊन तो नाचायला लागला आणि देवाला म्हणाला, हे देवा, आज माझा विश्वास बसला की तुझं आमच्यावर किती प्रेम आहे. हे आमची अर्धी झोपडी नक्कीच तूच वाचवली असणार, नाहीतर एवढ्या जोरदार पावसात माझी पूर्ण झोपडी उडून गेली असती. तुझीच कृपा आहे म्हणून आमच्याकडे अजून डोकं झाकण्यापुरता निवारा आहे. निश्चितच हे मी केलेल्या पूजेचं फळ आहे आणि म्हणून मी उद्यापासून तुझी आठवणीने पूजा करेन, कारण माझा तुझ्यावरचा विश्वास आणखीन खूपच वाढला आहे. मित्रांनो, एकाच घटनेला एकसारख्या दोन लोकांनी किती वेगळ्या दृष्टीने पाहिलं. आपले विचारच आपलं भविष्य निश्चित करतात. आपलं जग तेव्हाच बदलेल जेव्हा आपले विचार बदलतील. जर आपले विचार या गोष्टीतील पहिल्या साधूसारखे असतील तर आपल्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमी आहे याची उणीव भासेल, आणि या उलट जर आपले विचार या गोष्टीतील दुसऱ्या साधूसारखे असतील तर प्रत्येक गोष्ट निश्चितच चांगली असते याची आपल्याला जाणीव होईल. शेवटी आपल्या जीवनात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही या गोष्टीतील दुसऱ्या साधूप्रमाणे आपले विचार नेहमीच सकारात्मक असले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.